मनामनातून आता गरजू द्या राष्ट्रवादी शक्तीची ललकारी तुतारी माननीय आमदार शशिकांतजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना माहिती असते बशा बैलाला कसं उठवायचं ते उठवतो पण त्याचा नाद सोडतो आणि लगेच पुढच्या आठवड्यामध्ये त्या बैलाला बाजार दाखवतो। तेव्हा बिनकामाचा माणूस लोकसभेमध्ये पाठवून उपयोग नाही। जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारा त्या ठिकाणी पाठवायचा आहे। आणि माझ्या मते आज शशिकांत शिंदे जे आहेत की हे तुमच्या आमच्यातले आहेत आणि तुमच्या आमच्यातल्याने आपल्याला आपला वाटणारा केव्हाही तुम्ही त्यांना भेटणारा सातत्याने ज्यावेळी पुणे जिल्ह्याचा विषय येतो त्यावेळी ते आवर्जून आम्हाला सांगतात की आपले कार्यकर्ते ते आश्वासन देण्यासाठी एक वचन देण्यासाठी आप आगे बढ़ो, आपके साथ हमारे जैसे बहुत सारे नौजवान आपके साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जयकारे घडो आम्ही सर्वांचे एवढाच धोरण आहे या सरकाराचं आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या टप्प्याची निवडणूक 7 तारखेला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहे। आमच्या विदर्भामध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक आटोपली, दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निवडणूक विदर्भामध्ये आटोपली। या पहिल्या टप्प्याच्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये चमत्कार घडणार आहे, चमत्कार घडणार आहे। कशाच पद्धतीचा चमत्कार जी जनता या मैदानावर या ठिकाणी उपस्थित आहे तशाच पद्धतीचा चमत्कार या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घडणार आहे। अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण आहे। ज्या पद्धतीने इथे जनता उभी आहे, ज्या पद्धतीने इथे जनता उपस्थित आहे, आपला उमेदवार 100% निवडून येणार ही खात्री दाखवण्यासाठी सर्व इथे उपस्थित आहे। आपल्याला माहित आहे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं। उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली, एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन आमदार फोडले। त्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते ईडी सीबीआयची भीती दाखवून फोडले। आज आपण जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र पाहिलं की ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना फोडली, उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली, त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे। ज्या भारतीय जनता पार्टीने आज शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रचंड सहानुभूती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये पदयात्रा काढली आणि ज्या पद्धतीने ते काम करतायत त्यांच्याबद्दल सुद्धा अतिशय सहानुभूती त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि या निमित्तानं महाविकास आघाडीच्या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, रिपब्लिकन पार्टी, शेकापा जे अनेक पक्ष एकत्र आले आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या हे शशिकांतजी शिंदे आपले उमेदवार आहेत। पण सध्याची जी परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची, महागाईच्या बाबतीत आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे। बेरोजगारीच्या बाबतीत एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन। या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा नुकताच एक रिपोर्ट आला की कशा पद्धतीची बेरोजगारीची परिस्थिती भारतामध्ये आहे। आणि त्यांनी सांगितलं की जेवढे शिक्षित उमेदवार जेवढे शिक्षण घेऊन आमचे तरुण बाहेर पडतात त्याच्यातले 83% आजच्या तारखेला आमचे जे शिकलेले मुलं आहेत 83% मुलं आज बेरोजगार आहे। अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची परिस्थिती आहे। या बाबतीत कोणाचं लक्ष नाही, या बाबतीत भारतीय जनता पार्टी काम करायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे। अरे हे नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान व्हायच्या सांगत होते की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, झालं उत्पन्न दुप्पट। अरे आमच्या भागामध्ये आत्महत्या दुप्पट झाल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट या सरकारने केलं नाही। ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे। या सरकारने जीएसटीचं धोरण आज जर तुम्ही मार्केटमध्ये हिऱ्याची अंगठी घ्यायला गेला, हिऱ्यावर जीएसटी आहे 3%। तुम्ही आपला शेतकरी जर खत घ्यायला गेला तर खतावर जीएसटी आहे 18%।
तुम्ही जर मोटरसायकल घ्यायला गेला तर मोटरसायकलवर जीएसटी आहे 23%. आणि तुम्ही जर शेतकरी ट्रॅक्टर घ्यायला गेला तर ट्रॅक्टरवर जीएसटी आहे 28%. म्हणजे आपल्याला ट्रॅक्टरची आवश्यकता पडते त्याच्यावर जीएसटी जास्त, खताची आवश्यकता पडते त्याच्यावर जीएसटी जास्त, ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये मोटरसायकल आमचे तरुण वापरतात त्याच्यावर जीएसटी जास्त, पण हिऱ्यावर जीएसटी कमी. या गोष्टी हे सरकार आपल्या शेतकरी विरोधी सरकार आहे, ही गोष्ट आपण त्यांनी समजून घेतली पाहिजे. आज या ठिकाणी जाती बोलणारे अनेक नेते आहेत. या ठिकाणी संजय सिंगजी आजचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज जे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री होऊन दिल्लीमध्ये काम करत होते. आमच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल बोलतात का, तर त्यांना कशा पद्धतीनं खोट्या केसमध्ये पकडून त्या निमित्तानं त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. त्याचबरोबर तिकडे हेमंत सोरेन एक साहेब आमचे आदिवासी मुख्यमंत्री, एका आदिवासी मुख्यमंत्र्याला सुद्धा या भारतीय जनता पार्टीने जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. आज या ठिकाणी संजय सिंगचं आपण इथे भाषण ऐकणार आहे. संजय सिंग जे आज राज्यसभेचे सदस्य आहेत, यांना सुद्धा 6 महिने संजय सिंग साहेबांना जेलमध्ये टाकण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं. संजय सिंगचा काय दोष होता? संजय सिंगला कसं बसवण्यात आलं? थोडक्यात आपल्याला सांगतोय की दिनेश अरोडा या आरोपीला ईडीने अरेस्ट केली, त्याचे स्टेटमेंट घेतले. त्या 8 स्टेटमेंटमध्ये त्यांनी संजय सिंगचं नाव घेतलं नाही, पण जेव्हा त्या दिनेश अरोडांचं 9वं स्टेटमेंट घेतलं आणि त्याला जेव्हा माफीचा साक्षीदार करण्याचं आश्वासन ईडीने दिलं की तुला माफीचा साक्षीदार करतो, तू संजय सिंगचं नाव घे, त्या 9व्या स्टेटमेंटमध्ये संजय सिंगचं नाव ईडीने घेतलं आणि त्या संजय सिंग साहेबांना अटक केली आणि त्यांना 6 महिने जेलमध्ये ठेवलं. त्यांची केस कोर्टात गेली. कोर्टामध्ये गेल्यानंतर जजने विचारलं की संजय सिंगला तुम्ही 6 महिन्यापासून अटक केली, याचे पुरावे द्या. ईडी जो काही पुरावे नाही. त्यांनी ईडीला सांगितलं जजने की तुम्हाला 2 तासाचा वेळ देतो, 2 तासामध्ये तुम्ही पुरावे सादर करा. 2 तासानंतर कोर्टामध्ये जेव्हा जज बसले तेव्हा कोर्टाने विचारलं की हे पुरावे दाखवा, तर ईडी वाले म्हणे आमच्याकडे काही पुरावे नाही. आणि संजय सिंगला त्यानिमित्तानं बेल मिळाली. 6 महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांनी मला केलं होतं. मला सुद्धा एका खोट्या केसमध्ये पकडलं. मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओला सस्पेंड केलं आणि अशा पद्धतीनं कारवाई करत असताना या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या परमवीर सिंगला पकडलं. आमच्या नागपूरचे तरबूज, त्या भारतीय जनता पार्टी ने त्या परमवीर पकड़ला क्या है, परमवीर सिंह जी तुमको सस्पेंड किया अनिल देशमुख ने, तुम्हारी ट्रांसफर किया, तुम उनके ऊपर आरोप लगाओ. त्यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला. चौकशी झाली, कोर्टात केस गेली. हायकोर्टाने सांगितलं 6 महिन्याच्या चौकशीने हायकोर्टाने सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप केले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. अनिल देशमुख जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे नाही. न्यायमूर्ती चांदीवालने मला क्लीन चिट दिली, पण क्लीन चिट देता देता 14 महिने लागले. 14 महिने मला खोट्या केसमध्ये आतमध्ये ठेवण्यात आलं. पण शरद पवार साहेबांचा पाठिंबा होता. आमच्या सर्व कुटुंबाला त्यांनी पाठिंबा दिला आणि उभं केलं अशा कठीण परिस्थितीमध्ये. ही गोष्ट अशा पद्धतीने ईडी सीबीआयचा कारभार या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून आमचे शशिकांत शिंदेचं जसं नाव सातारा लोकसभेसाठी आलं तर शशिकांत शिंदेना कसं घाबरायचं त्याच्यासाठी एफआयआर त्यांच्यावर दाखल केली. पण शशिकांत शिंदे खंबीर होते. आदरणीय शरद पवारांनी सांगितलं खबरदार कधी शशिकांत शिंदेचा हात जरी लावला तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं ईडीचा आणि सीबीआयचा धाक दाखवून विरोधकाची तोंड बंद करण्याचं काम त्या निमित्तानं चालू आहे बंधूंनी बघितलं. आणि म्हणून एक शशिकांतजी शिंदे एक अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विधानसभेमध्ये अतिशय प्रभावीपणे आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी केलं. आणि खरोखरच त्यांना जर आपण आज जर मोठ्या मताधिक्याने खासदार जर करून दिला तर दिल्लीमध्ये जाऊन या भागाचे प्रश्न ते चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीने मांडतील. आणि म्हणून त्यांना आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. याच मैदानावर ऐतिहासिक सभा झाली होती 5 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांची झाली होती की नाही. पावसाची सभा
पण यावेळेस ही जनता ज्या पद्धतीने इथं लोक उपस्थित आहे, मागच्या 5 वर्षापूर्वी पावसाची सभा झाली होती आणि यावेळेस मताचा पाऊस त्या निमित्तानं एकनाथ आमचे शशिकांतजी शिंदे यांच्या बाजूने पडणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करत असताना एकच सांगतो शेवटला की या भागामध्ये सध्या मुख्यमंत्री फिरतायत, डेप्टी सीएम 1, डेप्टी सीएम 2 इथे सांगण्यात आलं, मोठे मोठे आश्वासन देत आहेत. पण तुम्हाला सांगतो कि ज्या पद्धतीचं वातावरण है, भैया भारतीय जनता पार्टी वालों को मैं बताना चाहता हूं, अरे थोड़े देर की खामोशी है, फिर शोर आएगा. अरे आपका तो वक्त है, हमारा दौर आएगा. धन्यवाद. जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते, या बहुजन समाजाचे पंतप्रधान, माझा दैवत आदरणीय पवार साहेब, महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, विद्यमान खासदार आणि याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनिवास पाटील साहेब. काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही. परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय सिंह साहेब, तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल उद्यापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे राजेश भैया टोपे, अनिलजी देशमुख, आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब, फौजिया खान, आमदार अरुण लाड, भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, विशेषतः या माझ्या उमेदवारीला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव, त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके, उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्या समोर नतमस्तक झालो. लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो, हा काय ड्रामा नव्हता, हृदयातली भावना होती. एका माथाडी कामगाराच्या मुलाला 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, लढाईच्या वेळेला मला खासदारकीचं तिकीट दिलं, त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणं माझं कर्तव्य होतं. कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले, आर पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता, तो शरद पवार होता. आणि कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर आज संघर्षाचा काळ आहे. आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच चर्चा, बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. माझा चांगला आहे की माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले. आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही.
परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यासपीठावर 2 नेते असे आहेत की आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहे, संजय राऊत आहे. साधा विचार करूया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते तुम्हाला माहीत नसेल. माझ्या पत्नी इथं आहेत, माझी मुलं इथं आहेत. माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आणि आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता. आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या, ज्याने आत्मविश्वास दिला आणि धीर दिला. त्याचं नाव होतं शरद पवार. आणि या नेत्याच्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. सत्ता येते, मान सन्मान मिळतो, काही लोक फिरतात, काही लोक सोडतात, काही लोक जाणीव ठेवत नाही. एक नेता होता ज्याने आमच्यासारख्यांचं आयुष्य उभं केलं. मी त्यावेळी सांगितलं, आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी आणि तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो. खरं म्हणलं तर साहेब, टीका झाली, माझ्यावर टीका झाली, मी कधी विचार करत नाही. माझ्यावर एकच टीका सारखे होते, पण माझ्या साहेबावर बोललं त्याचे मला थोडी खंत वाटते. बरं, करणारे कोण? ज्यांना 3 वेळा खासदार होण्याचा भाव म्हणून फक्त पवार साहेबांनी करून दिला. अजून एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती, त्यावेळेला पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो. आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी घेतली होती अंगावर. टीका सत्ता गेल्यानंतर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असतं, पण ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं असतं. अजून तुम्हाला खरी गोष्ट अजून एक सांगतो. ज्यावेळेला पक्ष बदल करण्याचा प्रयत्न होत होता, अनंत चतुर्दशी होती आणि सकाळी 8 वाजता मी आणि धनंजय मुंडे उदयनराजेंना घेऊन, छत्रपतींना घेऊन पवार साहेबांच्या घरी 8 वाजता पुण्याला गेलो होतो. आणि त्या पुण्याला गेल्यानंतर किती साहेबांचं प्रेम असावं. साहेबांनी एका मिनिटात सांगितलं, छत्रपती महाराष्ट्रभर फिरा, तुम्ही विदर्भातून सुरुवात करायला मी येतो तिथे, शेवट कराल तेव्हा सुद्धा मी येतो तिथे, आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं सांगणारा नेता सुद्धा शरद पवार होते. आणि या गादीचा मान सुद्धा पवार साहेबांनी ठेवला. की छत्रपतींना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता शरद पवार होता. आपण भाजपमध्ये गेला, आम्हाला त्याच्याबद्दलचं दुःख नाही. आपल्याला भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत अटकून ठेवलं याचं आम्हाला दुःख आहे. आणि हे करत असताना सांगतो, आपण साहेबावर बोलत होता, दुःख ह्याचाच गोष्टीचं आहे. साहेबांचं प्रेम तुम्हाला काय होतं तुम्हाला पण माहिती आहे आणि साहेबांना पण माहिती आहे. आता साहेबांना तुम्ही 1.5 मतदारसंघाचे जिल्ह्यापुरतेचे नेते म्हणून ओळखतात आणि सांगायला लागला, अरे आम्ही काहीतरी कष्ट आपल्यासाठी केले होते. त्यामुळे सत्तेच्या आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो, हे शरद पवार 3.5 जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या देशाचे इतिहास घडवणारे नेते असतील हे तुम्हाला आज सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की निवडणूक आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करतात, पण आम्ही गादीला मान ठेवला. हे जाहीर सभेत सांगण्याचा मी प्रयत्न एवढ्यासाठीच केला, पण गादीचा मान कोणी ठेवला नाही. छत्रपतीचं स्मारक का उभं राहिलं नाही. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होते तेव्हा तुम्ही काय बोलला नाही. पण छत्रपतीचा खरा मावळा जो आहे तो समोर बसलेला आहे आणि तो इतिहास घडवेल. आणि तो ज्यावेळेला इतिहास घडवेल त्यावेळेला निश्चितपणाने यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमधला हा इतिहास निश्चित या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणला जाईल. अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. फार मी बोलणार नाही.
पण एवढंच सांगणार आहे की लढाई आहे, लढाई माझ्या नेत्याची आहे. माझ्यासारख्या मावळ्यावर ह्या सर्व नेत्यांनी दाखवलेला विश्वास आहे. साहेब, महाविकास आघाडी आमची मजबूतीने काम करते. माझे काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील आणि शिवसेनेचे नेते असतील, सर्व कडवट आहेत. त्यांना राज्यामध्ये ज्या पक्षाने पक्ष फोडलाय ते त्यांना पसंत पडलेला नाही आणि सगळे पेटून उठलेले आहेत. गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तरुणांचा फौजफाटा उभा राहतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याची शपथ घेतो. अशा प्रकारचा इतिहास प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो. ही आमची पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची शक्ती आहे असं मला वाटतं. माथाडीचं एवढंच सांगेल, अण्णासाहेबांच्या नंतर, शिवराव पाटील साहेबांच्या नंतर आमच्या पाठीमागे एकच नेता उभा होता, तो पण शरद पवार साहेब होता. माझ्या माथाडीचे कायदे आता मोडायला निघाले. माझ्या इथे एकनाथ जाधव आणि गुलाबराव जगताप आलेले साहेब. माथाडीचं पाठबळ आपल्या पाठीमागे आहे. संतोष भाऊ, बाकीचे सगळे, शंकरराव वगैरे, कार्तिकेय वगैरे सगळे आलेले आहे. मी बोलवलो नाही, त्यांना वाटलं ह्या प्रवाहात आता गेलं पाहिजे. त्यांचे नेतृत्व आहे. संतोष भाऊ वगैरे सारखा सरळ मनाचा माणूस त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त करतो. संधी देणारा नेता आणि पक्ष कुठला असेल तर तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, काही लोकांनी आता निवडणूक हातात जाते म्हटल्यानंतर आश्वासन द्यायला सुरुवात केली. सांगितलं गेलं की जून जुलैमध्ये तुम्हाला राज्यसभा देऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज देऊ. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. मला एवढंच सांगायचं, समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतरच राज्यसभा मिळेल आणि लोकांनी ठरवलं हा उमेदवार निवडूनच द्यायचा, नंतर काय होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, लक्ष्मण तात्यांचा विचार, चव्हाण साहेबांचा विचार, आमचे सगळे मित्र आहेत, आमचे सर्व सहकारी आहेत, सर्वांना वाटतं हे मनापासून योग्य नाही, काही अडचणी आहे. आतून सर्व जनता ही आमच्या पाठीमागे आहे याचा मला निश्चित उल्लेख करावा लागेल. साहेब, एवढं सांगेल, माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी जनतेच्या समोर विश्वासाने जात आहे. लढाई आहे, 2-4 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडू शकतात, पण जागृत राहाव्या, एकीने उभं राहाव्या, एकजुटीने उभे राहाव्या. या ठिकाणी एक पावसाची सभा झाली आणि देशात आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेले. काही लोक म्हणाले यावेळेला पाऊस नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आले लोक इतके मताचा पाऊस गाडतील की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहतील. 7 तारखेला घराघरामधून मतदान बाहेर काढा. जे आपलं आहे, जे हक्काचं आहे. फार दबाव आहे, लोकांना बाहेर पडून दिले जात नाही, फोन केले जातात, दमबाजी दिली जाते. पण ही क्रांती आहे आणि क्रांती जर उभी करायची असेल तर ज्या नेत्यांनी 84 वर्षामध्ये सुद्धा दिवसाला 5-5 सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली, त्या नेत्याचा आदर्श ठेवून या असलेल्या 7 तारखेपर्यंत एक माणूस बाहेर काढा, दबावाला झुकू नका, क्रांती घडव्या आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास काढून दाखवू. ज्यावेळेला मतपेटी बाहेर निघेल, राज्यातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेला खासदार हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा असेल, हा विश्वास या ठिकाणी दाखवूया. आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो, आदर्शवत खासदार होऊन देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन. लोकांच्या समस्याला आवाज उठवणारा खासदार म्हणून काम करेन, नव्हे तर दिल्लीच्या लोकसभेमध्ये साताराचा आवाज घुमवणारा खासदार म्हणून मी काम करेन, सामान्याचा खासदार म्हणून काम करेन. जय हिंद. पावसातली सभा मी डाव्या हाताला उभा. ढेबावडीच्या मंदरुकोळ्याचा अण्णासाहेब पाटील त्यानं उभारलेली कामगारी चळवळ आणि आमचे आजचे नेता गाव मूळचं नांदवळ, होमगावचा तरुण पोरगा शशिकांत शिंदे, वडिलाचं नाव जयवंत, कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची ही सातारा कर्मभूमी. किसई राभा
यशवंतराव चव्हाण, पी.डी. पाटील साहेब, आमची परंपरा तिथपासून आहे. एक पुरोगामी विचार आहे. एक आना फी नव्हती म्हणून विटाभरीत दळण तळलं पाहिले भर आणि एक आना जमा केला. विभाषीला राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरिबांच्या पोराला शिक्षणाची माफी हो म्हणून 1200 रुपयाच्या आतली सवलत दिली आणि आम्ही पोरबाळ शेतकरी शिकलो. त्यांचीच परंपरा जळणारे आदरणीय मानसपुत्र शरदराव पवार, लेकीला पदवीधर होईपर्यंत फी नाही. जिच्या हातात पाळण्याची दोरी, तिच्या हातात ज्यांनी दिली झेंड्याची दोरी, ते शरदराव पवार. आणि त्याच मैदानावरती 4 खासदार, फौजिया खासदार, संजय सिंह खासदार, शरदराव खासदार आणि मी तुमचा खासदार. तारीख 4, आज 4 मे. 7 मेला सकाळी उठायचं आणि काही करून 10 माणसं 10 बायका तिच्या मागे एक जण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थानं पाऊस पडायचा. आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला, जो आपला जलसंपदा मंत्री होता, ज्याला सामान्याचं दुःख कळतं, जो इथलाच आहे, त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचो वर. आणि म्हणून शशिकांत, आपल्याला मी खात्री देतो, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं. आज आहे वर्धनी एकादशी. माळ माझ्या गळ्यात घातली आणि विणा माझ्या हातात शरद पवारांनी दिली. तर म्हणले बाजू 1999, 2004 म्हणले वायदे बसा. बसलो, गेलो हिमालयात. वाजली नाही थंडी, घातली नाही बंडी, ते जॅकेट घालून परत आलोय. ती विणा आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 म्हणत बराच पारा केला. आता हा सातारा, हा अजिंक्य तारा. थकलो नाही, झालो नाही म्हातारा, पण पोराच्या गळ्यात विणा दिली पाहिजे. आणि म्हणून ही राष्ट्रवादीची, शरदचंद्र पवार गटाची, शरदचंद्र चंद्र आणि शशिकांत मिश्र चंद्र, हा चंद्र, हा शरदचंद्र आणि ही राष्ट्रवादी विणा शशिकांत या मोर या गळ्यात घालतोय. एनसीपी शरद पवार गुट के राष्ट्रीय अध्यक्ष, पूर्व मुख्यमंत्री और राज्यसभा के सांसद आदरणीय शरद पवार जी, मंच पर आसीन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी, मंच पर आसीन इस क्षेत्र के लोकप्रिय सांसद और जिनको आपने पिछली बार 1 लाख वोटों से जिताने का काम किया, ऐसे श्रीनिवास पाटिल जी, मंच पर आसीन हमारे साथ राज्यसभा की सांसद फौजिया जी, और आज इतनी बड़ी तादाद में, इतनी बड़ी संख्या में आपकी मौजूदगी देखकर मोदी को भी पता चल गया है कि शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं। शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं। महाराष्ट्र के पूर्व मंत्री भाई सचिन अहिर जी, यहां मौजूद सारे इंडिया गठबंधन के, कांग्रेस पार्टी के नेता, एनसीपी के नेता, आम आदमी पार्टी के नेता, अलग अलग दलों के नेता, और आप सबका मैं हृदय से अभिनंदन करता हूं
सर झुका के आपको नमन करता हूं कि इतनी बड़ी तादाद में आप इकट्ठा हो गए। भाइयों और बहनों, मेरा मन भावुक हो गया जब मैंने देखा कि शरद पवार जी ने ऐसे व्यक्ति को यहां से लोकसभा का प्रत्याशी बनाया है जो मंच पे आने के बाद सर झुका के आपको नमन करता है क्योंकि आप मालिक हैं। एक तरफ शशिकांत शिंदे जी जो आपको नमन करते हैं और दूसरे तरफ उदयन जी है जो चाहते हैं कि उनको आप नमन कीजिए। बताओ किसका साथ दोगे आप? बताओ किसका साथ दोगे आप? और दूसरा, मैं इस कारण से भी आया, शरद पवार जी की उम्र 84 साल की अवस्था है, लेकिन मैं इनके बहादुरी को, इनके परिश्रम को, इनकी मेहनत को नमन करता हूं कि मोदी की तानाशाही के खिलाफ लड़ रहे हैं, जा रहे हैं हर जगह। मैं नमन करता हूं शिव सैनिकों को, मैं नमन करता हूं उद्धव ठाकरे जी को, पूरे महाराष्ट्र में जा रहे हैं, लोगों को जगा रहे, कह रहे मोदी की तानाशाही का जवाब देना है। आज भारत के प्रधानमंत्री ऐसी भाषा बोलते हैं, शर्म आती है मुझे। भारत के प्रधानमंत्री शरद पवार जी को कहते हैं वो भटकती आत्मा है, उनके मरने की कामना कर रहे हैं। मैं महाराष्ट्र के लोगों को कहना चाहता हूं, इनकी जमानतें जब्त कराओ, तब इनको समझ में आएगा शरद पवार क्या है। बताओ, जवाब देना चाहते हो कि नहीं देना चाहते हो? हाथ उठा के बताओ। जिसने आपके नेता का अपमान किया, 84 साल की अवस्था में जो आदमी तानाशाही के खिलाफ लड़ रहा है, उसको भारत के प्रधानमंत्री भटकती आत्मा कह रहे, भटकती आत्मा कह रहे। आप शरद पवार जी के मरने की कामना कर रहे हैं, शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी? मैं कहना चाहता हूं, भारत के प्रधानमंत्री की भाषा एक साक्षात भाषा है, ये प्रधानमंत्री की भाषा नहीं है। इज्जत से बात कीजिए, तमीज से नाम लीजिए। शरद पवार जी के लिए ऐसी बात कर रहे हो आप? मैं कहना चाहता हूं, आज सतारा में आप लोगों की इतनी बड़ी संख्या देख के मैं कहना चाहता हूं, शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर नरेंद्र मोदी की जो राजनीति है उसको दफन करने का काम करेंगे, उनकी तानाशाही को मिटाने का काम करेंगे। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी उत्तर प्रदेश और बिहार के गांवों में भी लोग देखते हैं। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी यूपी के, बिहार के, राजस्थान के, हरियाणा के लोग अपने मोबाइल में देखते हैं कि बारिश हो रही थी और शरद पवार जी भाषण दे रहे थे, आप लोगों के बीच में अपनी बात कह रहे थे। पाटिल साहब, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था कि नहीं था? और आपने महाराजा जी को हरा दिया था, इस बार भी हराओगे ना? मुझे पता चल गया, मुझे पता चल गया कि महाराज जी हारने वाले हैं। आप पूछोगे कैसे पता चला? शशिकांत जी, शिंदे साहब, मैं यहां कुछ लोगों से बातचीत कर रहा था। मैंने कहा भाई आज कौन जीत रहा है? बोले शशिकांत जीत रहा है। मैंने कहा कैसे जीत रहे हैं? बोले देखो भाई, हम लोग मानते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी को, और छत्रपति शिवाजी महाराज आदिल शाह के सामने नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। गलत तो नहीं कह रहा हूं, गलत तो नहीं कह रहा हूं।
मुझे तो पता नहीं थी ये बात, मुझे तो ये बात पता नहीं थी। यहाँ गृह मंत्री जी आपके महाराष्ट्र के अनिल देशमुख भाई बैठे हैं, बहादुर इंसान है, तालियां बजाइए इनके लिए। 14 महीने जेल में रहे, झुके नहीं। ऐसे बहादुर लोगों की जरूरत है महाराष्ट्र को। आप बताइए, उस आदमी की बात सुन के मैं हैरान हो गया। कहता है छत्रपति साहू जी महाराज जी आदिल शाह के आगे नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। मैंने कहा हुआ क्या, क्यों आप इतना दुखी हैं? अरे बोले टिकट के लिए 5 दिन अमित शाह से मिल नहीं पाए दिल्ली में। ऐसा हुआ है क्या? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ। फिर मैं आपसे कहना चाहता हूं कि जिन लोगों ने मैंने सुना था कोई सोना चोर होता है, कोई बाइक चोर होता है, लेकिन यहां तो नरेंद्र मोदी जी और उनकी पार्टी चोर हो गई है। शरद पवार जी की घड़ी चुरा ली इनकी। उद्धव ठाकरे जी का तीर कमान चुरा लिया नहीं चुरा लिया? उद्धव ठाकरे जी मसाल लेके निकल गए और हर युद्ध के लिए शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए, राष्ट्र के स्वाभिमान के लिए, देश के स्वाभिमान के लिए इस तानाशाह को हटाने के लिए तैयार है। जिन लोगों ने देखिए ये तुतारी बज रही है, ये शंखनाद है युद्ध का। जिन लोगों ने बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे जी की तीर कमान चुराई है, जिन लोगों ने शरद पवार जी की घड़ी चुराई है, उनकी जमानतें इस बार जमानतें जब्त करा के 48 की 48 सीटों पे हराने का काम कर रहा है। 48 की 48 सीटों पे हराने का काम करना। मुझे तो देख के बड़ी शर्म आ रही थी। मैंने अनिल देशमुख भाई से कहा, मैंने कहा ये क्या हो रहा था आपकी विधानसभा में? बोले क्या? मैंने कहा वहां नारा लग रहा था 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम। जिन लोगों ने अपने आप को बीजेपी के हाथों में बेचने का काम किया है, उनको इस बार चुनाव में आप हराने का काम करना, उनको जवाब देने का काम करना। क्योंकि हम छत्रपति शिवाजी महाराज की धरती पे खड़े हैं और छत्रपति शिवाजी महाराज का एक सबसे बड़ा संदेश है जो पूरे हिंदुस्तान को वो देते हैं, पूरे महाराष्ट्र को देते हैं। वो संदेश है गद्दारों को माफी नहीं। गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ मत करना और मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना भाई। मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना। इस देश की जनता को बहुत ठगा मोदी जी ने। मोदी जी के बारे में मैं तो एक ही बात कहता हूं, गंजे को भी कंघी बेच सकते हैं मोदी जी। इतना बड़ा झूठा प्रधानमंत्री मैंने आज तक इस धरती पे देखा ही नहीं। क्या बोले भाइयों और बहनों 2 करोड़ नौकरी हर साल देंगे। 20 करोड़ नौकरी मिल गई क्या? कहने लगे किसानों की आमदनी 2 गुना करेंगे, 15 अगस्त 2022 तक सबको पक्का मकान देंगे। इतना काला धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा? सबको याद है, कोई भूला नहीं है। 15 पैसे नहीं मिले, सबको धोखा देने का काम किया। तो इस देश के नौजवान कह रहे हैं, मैं इस देश का नौजवान हूं, मैं कह रहा हूं मोदी की गारंटी की कोई गारंटी नहीं है। हमारी माताएं बहनें कह रही हैं
मोदी की गारंटी की कोई गारंटी। हमारे किसान कह रहे हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। क्या करे? 400 पार, 400 पार, 400 पार। मुझसे पत्रकारों ने कहा संजय सिंह जी, मोदी जी कह रहे हैं 400 पार। मैंने कहा वो 600 पार भी कह सकते हैं, 600 पार कह सकते हैं। बोले नहीं आप तंज कर रहे हैं। मैंने कहा नहीं, हम भारत का चुनाव लड़ रहे हैं, वो अखंड भारत का चुनाव लड़ रहे हैं। उनकी कुछ सीट पाकिस्तान से भी आएगी, कुछ बांग्लादेश से आएगी, कुछ श्रीलंका से आएगी, कुछ नेपाल से आएगी, जो बची रहेगी वो अफगानिस्तान से आएगी। पता है कि नहीं पता आपको? तालिबान को 200 करोड़ रुपए दिया प्रधानमंत्री ने, 200 करोड़। पता है आपको? 50,000 टन अनाज दिया है, गेहूं दिया है, 20,000 टन गेहूं दिया है 2 बार में। और आपसे कहते हैं आपकी संपत्ति ये लेके भाग जाएगा, आपकी संपत्ति वो लेके भाग जाएगा। झूठ बोलने का काम करते हैं। 15 लाख करोड़ रुपए पूंजीपतियों का माफ किया प्रधानमंत्री जी ने। प्रधानमंत्री जी के सबसे करीबी नीरव मोदी, मेहुल चौकसी 20,000 करोड़ लेके भाग गए। विजय माल्या 10,000 करोड़ लेके भाग गया। नितिन संदेशरा 6,000 करोड़ लेके भाग गया। ललित मोदी 3,000 करोड़ लेके भाग गया। अरे तुम्हारे दोस्त हिंदुस्तान के बैंकों को लूटकर भाग रहे हैं, देश की जनता की संपत्ति लूट रहे हैं। प्रधानमंत्री जी हमसे झूठ मत बोलो। आपकी एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी। मोदी की गारंटी क्या है? इसीलिए इसका नाम मैंने रख दिया भारतीय झूठा पार्टी। भारतीय झूठा पार्टी, झूठ बोलने वालों की पार्टी। कह रहे 400 पार, 400 पार, 400 पार। गए बंगाल में कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार। आई 73 सीट। गए झारखंड में कहने लगे 65 पार, 65 पार, 65 पार। आई 23 सीट। आए महाराष्ट्र में कहने लगे 150 पार, 150 पार, 150 पार। आई 105 सीट। गए हरियाणा में कहने लगे 75 पार, 75 पार, 75 पार। आई 40 सीट। गए कर्नाटक में कहने लगे 130 पार, 130 पार, 130 पार। आई 65 सीट। गए दिल्ली में कहने लगे 45 पार, 45 पार, 45 पार। आई 8 सीट। गए मिजोरम में कहने लगे 21 पार, 21 पार, 21 पार। आई 1 सीट। अब कह रहे 400 पार, 400 पार, 400 पार। जनता करे तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। तड़ी पार करना है कि नहीं करना बताओ इनको? तड़ी पार करना है। हमारी बहनें यहां पे बैठी हैं। मोदी जी कहते हैं मंगलसूत्र लेके भाग जाएंगे। कह रहे कांग्रेस वाले मंगलसूत्र लेके भाग जाएंगे। अरे भाई मंगलसूत्र 2014 में कितने का बनता था? 24,000 रुपए तोला सोने का दाम था। बहन जी था कि नहीं बताओ? था ना? अब कितना हो गया? 75,000। कितना हो गया? 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। तो आपका मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? कौन चोरी कर रहा है? पीछे तक बोलिए, मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? भाजपा वाले आए तो बेलन लेके दौड़ा लेना, बेलन लेके दौड़ा लेना। कहना तुम्हारा, तुम ही लोग हो मंगलसूत्र चोरी करने वाले। 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। साथियों और दोस्तों, मैं आपको सर झुका के नमन करता हूं, आपकी बहादुरी को नमन करता हूं। और एक चीज जान लीजिए, मराठी जो है वो लड़ने में यकीन रखता है, झुकने में यकीन नहीं रखता। और जो लोग गद्दारी करते हैं उसको सबक सिखाने में यकीन रखता है। यहां बैठे हैं पृथ्वीराज चौहान जी, इनकी बहादुरी का हम लोग स्वागत करते हैं। एक चौहान है अशोक चौहान जी जो छोड़ के चले गए, एक पृथ्वीराज चौहान है जो मैदान में लड़ रहे हैं। अनिल देशमुख जी है, 14 महीने जेल में रहे। चाहते ये भी झुक जाते, लेकिन इन्होंने लड़ाई लड़ने का काम किया। हमारी पार्टी के प्रमुख अरविंद केजरीवाल को जेल में रखा, मनीष सिसोदिया जेल में है, सत्येंद्र जैन जेल में है, मुझे 6 महीने जेल में रखा। मैंने कहा बेईमानो, 6 महीने नहीं पूरी जिंदगी जेल में रखोगे तब भी तुम्हारे आगे झुकूंगा नहीं, लड़ने के लिए तैयार हो। केजरीवाल को इंसुलिन नहीं दे रहा, एक आदमी जिसने दिल्ली के बच्चों के लिए अच्छी शिक्षा का इंतजाम किया,
दवा का इंतजाम किया, उस आदमी को तुम इंसुलिन की दवा नहीं दे रहे हो, जालिमों जैसा व्यवहार कर रहे हो, उनकी पत्नी से आतंकवादियों की तरह मुलाकात कराते हो, बीच में शीशे की दीवार खड़ी होके। शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी आपको? प्रधानमंत्री जी, इस देश के लोग आपकी तानाशाही को देख रहे हैं। आपने महाराष्ट्र में तानाशाही की, आपने दिल्ली में तानाशाही की, आपने झारखंड के अंदर एक आदिवासी मुख्यमंत्री को, हेमंत सोरेन को पकड़ के जेल में डाल दिया, केजरीवाल को पकड़ के जेल में डाल दिया, अनिल देशमुख को पकड़ के जेल में डाल दिया, संजय रावत को पकड़ के जेल में डाल दिया। सबको पकड़ पकड़ के आप जेल में डाल रहे हैं। जनता जेल का जवाब वोट से देगी, वोट से। साथियों और दोस्तों, अंत में एक ही बात कह के अपनी बात खत्म करूंगा। मेरी बात को अन्यथा मत लीजिएगा, यकीन कीजिएगा, भरोसा कीजिएगा। आपका भाई हूं, सही बोल के जा रहा हूं। अगर गलती से भाजपा इस बार के चुनाव में जीत गई तो दोबारा आपको वोट देने का मौका नहीं मिलेगा, नहीं मिलेगा वोट देने का मौका। यहाँ पे पुतिन का शासन होगा, यहाँ पे किम जोंग का शासन होगा। देश के अंदर चुनाव की व्यवस्था खत्म की जाएगी। बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर ने दलितों के, पिछड़ों के, शोषितों के लिए, उनके अधिकारों के लिए जो आरक्षण दिया है, उस आरक्षण को खत्म किया जाएगा। देश का संविधान खत्म किया जाएगा, वोट की ताकत खत्म की जाएगी। लल्लू सिंह, अयोध्या का प्रत्याशी, कहता है 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। ज्योति मिर्धा, बीजेपी की प्रत्याशी, कहती है 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। अरुण गोविल, बीजेपी का प्रत्याशी, कहता है 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। आज अनंत हेगड़े, कर्नाटका के पूर्व केंद्रीय मंत्री, कहते हैं 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। इस सतारा के ग्राउंड में हम सब शपथ लेते हैं, कसम खाते हैं, जो बाबा साहब के संविधान को खत्म करने की कोशिश करेगा उसकी राजनीति को हम लोग खत्म कर देंगे। उसके लिए चाहे जो कुछ भी न्यौछावर करना पड़े, उसके लिए हम तैयार हैं। आप सबका हृदय से बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद कि इतने प्यार से आपने मुझे सुना। मैं फिर से हाथ जोड़कर आपसे विनती करने लिए आया हूं। आज एक 84 साल का योद्धा इस मैदान में लड़ रहा है मोदी की तानाशाही के खिलाफ, जिसका नाम शरद पवार है, और एक कामगारों के इतने बड़े नेता जो आपके लिए लड़ाई लड़ते हैं, शशिकांत शिंदे जी, आज वो मैदान में उतरे हैं। उनको भर भर के वोट दीजिएगा, उनको यहां से भारी मतों से जिताने का काम कीजिएगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। इंकलाब जिंदाबाद। आदरणीय शरद चंद्र जी पवार साहेब, खासदार श्रीनिवासजी पाटील, खास दिल्लीहून आलेले आणि ज्यांनी या सभेला आत्ताच संबोधित केलं ते आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंगजी, आपले लोकप्रिय उमेदवार शशिकांत शिंदेजी, राजेश भैया टोपे, अनिल बाबू देशमुख, बाळासाहेब पाटील, तिन्ही पक्षांचे आणि सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, सत्यजित पाटणकर, श्री सुनील माने आणि या विराट सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व सातारा लोकसभा मतदारसंघाचे आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, प्रचंड मोठी सभा कशाची द्योतक आहे? अशा प्रकारची सभा 5 वर्षापूर्वी याच झडपीच्या मैदानावर याच उमेदवाराच्या विरोधात पवार साहेबांनी पावसामध्ये घेतली होती आणि तुम्ही 90,000 मताने त्या उमेदवाराचा पराभव केला होता। त्यावेळेला 2 पक्षाची आघाडी होती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस। आता 3 पक्षाची आघाडी आहे। किती बाजी मिळणार आहे?
साई विधानसभा मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की सर्वात जास्त मताधिक्य कोण देणार. साई मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही देणार. आता आपण बघितलं असेल की आता मुख्यमंत्री DCM 1 DCM 2 मंत्री खिरापती वाटायला लागलेत आश्वासनांचे. कोण मंत्री करतो म्हणतोय, कोण राज्यसभा देतो म्हणतोय, कोणी कर्ज देतो म्हणतोय. तुम्ही काही जर दिले तर फार उशीर झालेला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी कधीच निर्णय घेतलेला आहे तुम्ही गद्दारांना कधीच निवडून देणार नाही. महाराष्ट्रातल्या गद्दारांना मग त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. 3 वेळेला तुम्ही या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं. आमच्या सर्वांच्या सांगण्यावर पवार साहेबांनी तिकीट दिलं. छोटीच्या पावसातल्या सभेने पवार साहेबांनी आपली माफी मागितली की चूक झाली माझी, आणि तुम्ही 90,000 उमेदवाराला पाडलं. पुन्हा चूक करण्याची मला खात्री आहे. आज शशिकांत शिंदेसारखा एक डोंगरी भागातला युवक माथाडी कामगार चळवळीत काम करत करत नेता झाला. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं, मी जवळून पाहिलेलं आहे. या खासदाराला भेटायला तो तासन दिवस वाट बघायची कारण नाही. दिवसा रात्री कधी फोन केला तर तुमच्या हाकेला ओढवणारा हा युवक आम्ही जवळून पाहिलेला आहे. म्हणूनच पवार साहेबांनी शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. ही सभा या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे त्याच्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. पण नवीन खूण आहे, शेवटपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुतारी वाजवणारा माणूस. पण मित्रांनो, फक्त तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातून एक खासदार निवडून देणार का? तर नाही. खासदार निवडून देणार तर त्याचबरोबर नरेंद्र मोदीचं सरकार घालवणार आहे. नरेंद्र मोदीने त्या देशातील जनतेला अक्षरशः छळलेलं आहे. खोटे आश्वासन देऊन दिवा स्वप्न दाखवलेली आहे. एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाटोळा केलेला आहे. म्हणूनच बेरोजगारी, म्हणूनच आज महागाई, न परवडणारी महागाई नरेंद्र मोदीची देणगी आहे. शेतकऱ्याला तुम्ही खोटी आश्वासन दिली, मतं घेतली, पण शेतकरी आत्महत्या करायला बाध्य झालेले आहेत. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्यावर सूड घेताय. तुम्ही अचानक 301 कायदे बदलले. शेतकऱ्यांनी जगातलं मोठं आंदोलन केलं. 700 शेतकऱ्यांनी आत्मबलिदान केलं आणि तुम्हाला ते 3 कायदे मागे घ्यायला लावले. तुमचा अपमान झाला. त्या देशातील शेतकऱ्यांनी तुमचं नाक मातीत रगडलं आणि त्या शेतकऱ्यांचं तुम्ही सूड उगवताय. जरा चांगला दर आला की निर्यात बंदी. गेल्या आठवड्यात 1,33,000 खाद्यतेल आयात केलं. सोयाबीनचे भाव पाडले. कापसाचे दर काय? कांदा उत्पादकाला 40 रुपये किलो भाव मिळत होता. शेतकऱ्यांनी गुणाकार केला. माझ्या रानात 2 एकर इतके पैसे होतील. तुम्ही निर्यात बंदी केली, भाव 6 रुपये आणला. अदानी शेतकऱ्याचं हे गणित कळतं. तुम्ही शेतकऱ्यावर सूड उगवताय आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला 3 कायदे, ज्यामुळे सगळ्या अन्नधान्याचा व्यापार गुजरातच्या 2 उद्योगपतींच्या हातात जाणार होता. पण भ्रष्टाचार हा चौथा मुद्दा आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार निवडणूक रोख्यातून स्पष्ट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली.
आणि आता कळलंय की चंदा दो दंडा लो. निवडणूक रोख्याचं देणगी द्या आणि मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट ईडी सीबीआयच्या धाडी टाका आणि आठवडाभरात देणगी दिल्या की धाडी बंद, केस बंद. जगाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार कधी झालेला नाही. अरे तुम्ही कॅशलेस अर्थव्यवस्था आणणार होता, तुम्ही तर कॅशलेस करप्शन आणलं, कॅशलेस भ्रष्टाचार आणला. पण आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा तो नैतिक भ्रष्टाचार आहे. ज्या प्रकारे तुम्ही निवडून आलेली सरकार पडता महाराष्ट्रात तुम्ही जो नंगा नाच केला, तो महाराष्ट्रातलं सगळं प्रकरण मग शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, सगळं नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झालेलं आहे, त्यांच्या मान्यतेने झालेलं आहे. आणि तुम्ही न खाऊंगा न खरीदूंगा म्हणत होता. कसला भ्रष्टाचार. महाराष्ट्राची जनता कधीही फितुरीला, गद्दारीला, विश्वासघात करणाऱ्यांना, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफ करणार नाही. ते महाराष्ट्राची प्रकृती नाही आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये यांनी गद्दारी केलेली आहे. त्यांनी लोकांच्या मताचा सौदा केलेला आहे. ते मतदार तुम्हाला कधीही दारात आता उभं करणार नाही. त्यामुळे ही निवडणूक देशातली लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही, त्या देशात पुन्हा निवडणुका होणार आहेत का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ज्या संविधानानं फक्त आंबेडकरी जनतेला, आदिवासींना न्याय मिळाला नाही, तर तुमच्या आमच्या सारख्याला देखील न्याय मिळालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती बघा, काय होती आपली परिस्थिती. नोकऱ्या होता का, शिक्षण होतं का, सहकारी चळवळ होती का, कारखाने होते का, उसाला पाणी मिळत होतं. या संविधानानं आपल्याला जे अधिकार दिले, तर हाच देश, हीच माणसं एका वेगळ्या राज्य व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेमध्ये आपण 1000 वर्ष गुलामगिरीत होतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं, सगळ्यांना समतेची वागणूक, न्यायासमोर सगळे समान. आणि आपण बघता बघता गेल्या 75 वर्षात एक महाशक्ती व्हायला गेलोय. 5व्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली, आम्हाला अभिमान आहे. तुम्ही सांगू इच्छितो की अर्थव्यवस्थेचा विकास डॉक्टर मनमोहन सिंग आणि पवार साहेब मंत्रिमंडळात होते त्या 10 वर्षामध्ये 2004 ते 14 मध्ये ज्या गतीनं विकास झाला, नरेंद्र मोदींना तो विकास जर टिकवता आला असता तर आज भारताच्या अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3ऱ्या नंबरवर असते. म्हणून बेरोजगारी, म्हणून महागाई. कारण सरकार चालवायला मोदीला प्रचंड कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भरमसाठ कर लावल्याशिवाय सरकार चालता येत नाही. सरकारी कंपन्या विकल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भारताचं सैन्य जगातलं 3ऱ्या नंबरचं सैन्य होतं, पण मोदीने बरखास्त करून टाकलं का त्या सैन्याला पगार आणि पेन्शन द्यायला पैसे नाहीत. अग्निवीर 4 वर्षाच्या कंत्राटी सैन्याने तुम्ही चीनची लढाई करणार. 4000 वर्ग किलोमीटर जमीन चीननी हातात घेतली आणि मोदी म्हणतात की नाही, चीनचं कोणी आलेलं नाही, कोणी घुसलेलं नाही. आणि मग उपग्रहाचे फोटो काय सांगतात. तुमची हिंमत नाही. तुम्ही म्हणता आम्ही लाल डोळे दाखवू, पण तुमची जमीन परत घ्यायची हिंमत नाही. इंदिराजीने ज्या प्रकारे पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तशा प्रकारचं सरकार पाहिजे. आज 3 पक्षांच्या आघाडीमध्ये किती प्रचंड ताकद आहे. तुम्ही विधानसभेच्या पोट निवडणुकीने पाहिलेलं आहे. कसब्याची असेल, अंधेरीची असेल, कोल्हापूरची असेल. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदाराच्या निवडणुका पाहिलेल्या. आपण कधीही पुणे विभागात त्या जिंकलो नव्हतो, पण 3 पक्ष एकत्र आल्याबरोबर आपण त्या निवडणुका जिंकलो. प्रचंड ताकद आहे. उद्धवजींची शिवसेना, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभर पायी पदयात्रा काढली. 4500 किलोमीटर. थंडी, ऊन, पाऊस, बर्फात. लोकांना वाटलं ते होणार नाही, पण करून दाखवलं. कशा करता? निवडणुकीची मतं घेण्याकरता नाही, तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी समाजामध्ये विष घालवत होते, समाजाला फोडत होते, विभाजित करत होते, तो समाज जोडण्याकरता राहुल गांधींनी ती पदयात्रा काढली. आणि आता काँग्रेस पक्षाने
इंडिया आघाडीनं महाविकास आघाडीनं आपल्याला 5 घटकांना, युवकांना, शेतकऱ्यांना, महिलांना, कामगारांना आणि भागीदारी सत्तेमध्ये देण्याकरता काही आश्वासनं दिलेली आहे. आणि ती पोकळ आश्वासनं नाही. आम्ही कर्नाटकामध्ये जी 3-5 आश्वासन दिली होती, सरकार आल्याबरोबर ती पूर्ण करून दाखवली. तेलंगणामध्ये करून दाखवली. आम्ही ती आश्वासनं पूर्ण करणार आहे. म्हणून मित्रांनो, त्या 7 मेच्या निवडणुकीमध्ये सकाळी लवकर उठा. शशिकांत शिंदे यांचं 3 नंबरला नाव आहे, त्यांचा फोटो आहे, त्यांची खूण आहे, तुतारी वाजवणारा माणूस. मतदान करा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडून आणा ही विनंती करायला मी आलेलो आहे. तुम्ही ते करून दाखवाल, इतिहास घडवाल ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी रविवारी संघटनेने मला ही भेट दिली. या व्यक्तीचा उपयोग इथं असेल तसा करायचा. तेव्हा दिल्लीला जावं लागेल आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी क्लिअर करण्याचं काम करतात. त्यांना योग्य धडा द्यायचा असेल तर आता मला जी भेट ती अत्यंत उपयोगी पडेल. खरं म्हणजे तर राष्ट्रीय आल्याच्या नंतर आमचे सरकारी संजय सिंग यांचं भाषण ऐकल्यानंतर सभा पुढे चालण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. हा एक संघर्षशील अशा घटाचा नेता दिल्लीमधून येतात, अनेक संकटाला तोंड देतात, पण तिची गोष्टी संकट आली त्या देशात कधी राबवत नाही. जे आपलं तत्व आहे त्या तत्वाची कधी जरूरत नाही. आजची सभा एक ऐतिहासिक सभा आहे. मला आज आठवण नाही की लहान रस्त्याचं सुख होतं. सातारचं कर्तृत्व ज्यांनी सर्व देशाला देशाच्या बाहेर दाखवलं ते वसंत चव्हाण या सगळ्यांचं फळ आम्हाला होतोय. आणि त्याचं महत्वाचं कारण एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिने सामोरं जायचा निकाल हा घ्यावा लागला. आता पृथ्वीराजांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदी काही संकट असेल त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेली आहे. ही 4,000 किलोमीटर या देशाची जमीन ही चालण्यात घेतली. मोदी साहेब सांगतात तसं काही नाही. त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी 3 सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची फाळणी केली जायची. आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सल्ल्याने आम्ही लोकांनी केलेला होता. आम्ही त्यावेळेला काळजी घेतली, पण मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने चालवून घेतली. तुमची माझी जमीन जो घालत त्याला देशात सत्ता करण्याचा अधिकार आहे का हा निकाल घ्यायची वेळ आहे.
हे दाखवतात की आम्ही हे करतो ते करतोय. बऱ्याचशा गोष्टी खोट्या असतात. त्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही केला. मध्यंतरी काश्मीरच्या भागात एक चलन तयार केलं, आवश्यकता होती. त्या चलनचं उद्घाटन झालं. मी बारकाईनं बघत होतो टेलिव्हिजनवर. त्या सवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी. ते सगळ्यांबद्दल ते स्वतः चालूच येत होते. एवढं महत्वाचं देशाच्या दृष्टीनं काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी, तिचे मुख्यमंत्री, तिचे अधिकारी, त्या सगळ्यांचं सर त्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती. पण मोदींचे एक वैशिष्ट्य आहे, काय असेल नसेल ते फक्त 20 करते. माझ्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. आज या ठिकाणी तरी काय आश्वासन दिली याची चर्चा झाली. 2014ला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही महागाई कमी केली, महागाईच्या किमती 50% कमी केली. काय घ्यायचं हा शब्द त्यांनी पाहिला. आज आपण बघतोय की हे आश्वासन त्यांनी पाळले. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की माझ्या हातामध्ये सत्ता द्या. या देशाचा शेतकरी जर संकट असेल त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला त्याच्या वाढीची किंमत आणि देऊन आज 14 साल गेले, 24 साल आले. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन खर्चाचा व्यक्तीचा विचार केला नाही. आज उत्पादन खर्च वाढला, बियाणं महाग झालं, खतं औषधं महाग झाली, मजुरी महाग झाली, संवंशीची अर्थव्यवस्था आज संकटामध्ये आली. शेतीमालाची किंमत वाढली. त्यांनी केलं काय या सगळ्या काळामध्ये? या काळामध्ये कधीही फायदे नाही अशा प्रकारची सूर लावून आज या देशामध्ये आपण पाहतो. मोदींचं धोरण त्याला पसरत नाही अशी भूमिका पुढे घेतली की त्याला लगेच करून घाल. आज या ठिकाणी संजय सिंग आलेले मोदींच्या संधी कशावर टीका केली होती. 6 महिन्याच्या मृत्यूनंतर अनेकांची उदाहरणं देत आहे. झारखंड आदिवासींचे राज्य, आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या भ्रष्टाचाराकडे प्रधानमंत्री लक्ष देत नाहीत असं विधान कुठे केलं. आज तो मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री ज्याने उत्तम काम केलं त्याचं काम झाल्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये सहकार्य केलं नाही अशी भूमिका त्यांच्या मांडली. आज ते मुख्यमंत्री आहेत. याचा अर्थ आज हातात असलेली सत्ता ही सूर्य भावनेनं ज्यांचा विचार आपल्याला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध वापरायची हे सूत्र घेऊन आज मोदी साहेबच्या ठिकाणी पैसा करत आहे. आणि स्थिती बदलायची, ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शशिकांतचा वर्षांनी विजय करणं हे तुमच्या माझं कर्तव्य. गेले अनेक वर्ष मिळून पिढीने सगळ्यांनी पाहिजे. हा ग्रस्त सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणं, कष्टकऱ्यांच्या भरसात लक्ष घालणं, कुणाची श्रद्धा करणारा, स्वार्थी विचार मनात नाही येऊन देणारा आणि अखंड फळणारे जे समाजांनी आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवले ते आदर्श निर्देश ठेवून सामान्यांच्यासाठी कष्ट करणं एवढा एक कमी कार्यक्रम आज शशिकांत शिंदे साहेब आणि अशा व्यक्तीला मोठ्या मताने विजयी करा त्यासाठी त्याची जी खूण आहे ती आपल्या सगळ्यांना असं माहीत आहे. तुतारी
करणारा मनुष्य त्याच्या समोर वचनदारला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक संबंध देशामध्ये करण्याचं काम या साठवड्यामध्ये करा ही विनंती करतो. माझे दोन शब्द करतो.